तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि यामध्ये तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल. तर फेसला इफेक्ट कसा द्यायचा, बॅकग्राऊंडसोबत मॅच कसं करायचं आणि आपला फोटो असा कसा उठून दिसला पाहिजे पूर्ण HD मध्ये, ते सांगणार आहे तुम्हाला आज. म्हणजे पूर्ण काय असन सर्वजण यूज करतात, मी यूज करतो, ते सगळं मी तुम्हाला शेअर करतो. तर फोटोशॉपमध्ये मी परत तोच फोटो ओपन केलेला आहे, आपण जो बॉक्समध्ये ओव्हरले केला होता तो. तर आपण सर्वात पहिले काय करू, एक साईज घेऊया. तर इंचेसमध्ये मी नाही का ह्याची हाईट 16 घेतोय, विड्थ 9 घेतोय. म्हणजे याची उंची 16 आहे, रुंदी 9 आहे आणि रिझोल्युशन मी 300 घेतो इथं. बाकी इथं तुम्हाला RGB कलरच ठेवायचं आहे आणि इथं कलर प्रोफाईल sRGB ठेवतो. इथं मी स्क्वेअर पिक्सल ठेवतोय आणि क्रिएट करतो साईज. जसं साईज क्रिएट झालेली आहे. सर्वात पहिले मी इथे एक सॉलिड कलर घेणार आहे, डार्कमधला. डार्कमध्ये मी ह्या टाईपचा बी घेऊ शकतो, थोडासा ऑरेंजमध्ये नाही का, डार्कमध्ये थोडं ब्राऊन टाईप बी म्हणा तुम्हाला म्हणायचं, तसं काय विषय नाही एवढा. म्हणजे तुम्हाला असं लाईट कलर नाही घ्यायचा आहे, डार्क कलर घ्यायचा आहे. ब्लॅक नका घेऊ, फक्त ब्लॅक बी घेऊ शकता तुम्ही, पण तुम्हाला फोटो ब्लॅक अँड व्हाईट करावं लागेल, तेव्हा कुठं ते मॅच होईल. पण त्यापेक्षा मी असा घेतो थोडा डार्क कलर. आता ह्याच्यामध्ये आपण काहीतरी लावून बघूया सिनेमॅटिकचं. इथं सर्च करतो मी, सिनेमॅटिक सर्च केलं इथं मी, आणि मला जे वाटतं ना मला मी ते घेणार आहे. तुम्हाला बी नंतर हळूहळू तुम्ही डिझाईन करत गेले ना, तुम्हाला बी लगेच असं अंदाजे नाही बॅकग्राऊंड टाकलेले भारी दिसन असं तसं नाही का. तर मला जे योग्य वाटन, जे मला आवडन ते मी घेऊन टाकणार आहे जास्त डायरेक्ट. तर मला जे योग्य वाटन, जे मला चांगलं वाटन ना, ते मी डायरेक्ट घेऊन टाकणार आहे. मी बघणार नाही, डायरेक्ट घेऊन टाकणार, डायरेक्ट विषय करून टाकणार आहे. तर आता मला नाही का इथं हा वाला एक बॅकग्राऊंड चांगला आहे, पण ह्याच्या रिलेटेड तुम्हाला अजून बॅकग्राऊंड भेटतील इथं. अगा हे वालं बॅकग्राऊंड घेते मी, हे वालं. आता तुम्ही म्हणणार काय बॅकग्राऊंड घेतली तू, पण आता चला तुम्हाला गंमत दाखवतो मी. तर ह्याला मी प्लेस करतो, इथं डाउनलोड झालेलं असेल ते बॅकग्राऊंड. हे बघा इथं हे बॅकग्राऊंड डाउनलोड झालं आहे. ह्याची साईज वाढवून घेतली मी Ctrl+T नी, अशी वाढवा किंवा इथून वाढवा, कशी बी वाढवा, काय विषय नाही, वाढवली. ह्यानंतर ह्याला मी नाही का सॉफ्ट लाईट केलेला आहे आणि जी ऑपेसिटी थोडी कमी केलेली आहे. आता एवढं झालं, पण एवढ्यात मी समाधान नाही, कारण हे पूर्ण अप्लाय झालेलं आहे. ह्यासाठी ह्याला मी मास्क करतोय, अल्ट दाबून मास्क करतोय. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललोय, तुम्ही डायरेक्ट मास्क केलं ना तरी चालणार आहे, फक्त तुम्हाला Ctrl+I करावं लागेल. तर Ctrl+I केलं आहे, पूर्ण गायब झालेलं आहे. आता जिथं जिथं पाहिजे ना आपल्याला तिथं तिथं मारायचं आहे. आता हे ब्लॅक कलर आहे. आता इथून मी एक ब्रश घेतो, जनरल ब्रश, हार्डनेस 0 ठेवतोय. इथं व्हाईट कलर ठेवलेला आहे आणि तुम्हाला मी बोललो आहे की इथं व्हाईट कलर आहे. दुसरा कलर असेल ना तर D दाबून रिसेट करून टाकायचा. त्यानंतर ब्रशची साईज वाढून घ्यायची आणि तसं मारायचं तुम्हाला. ऑपेसिटी कमी करतोय मी. तर मी ब्रश मारलेला आहे, तुम्ही बघू शकता एक काहीतरी आपलं बॅकग्राऊंड क्रिएट झालेलं आहे. पण ह्याला मी डबल क्लिक करतो, आपलं जे सॉलिड कलर होता ना त्याला डबल क्लिक करून एक डिझाईनमधला एक असा कलर घेतोय, हा वाला. आता तुम्ही बघू शकता मी बॅकग्राऊंडला हाईड करतो, हे बघा, आणि आता बॅकग्राऊंड लावतो. हे झालं. आता आपण काय करूया, आपला जो हा फोटो आहे ना त्या फोटोला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय आणि इकडे असा ड्रॅग करतोय. तर ड्रॅग केलेलं आहे, पण तुम्ही बघू शकता आपल्या फोटोवर जे आपलं बॅकग्राऊंड आहे ना ते वर आलेलं आहे. तर आपण काय करू, फोटोला नाही का वरती घेऊन जाऊ, सगळ्यात वरती. तर फोटोला वरती घेतलेलं आहे. आता ह्याला पण आपल्याला तसंच करायचं आहे, अल्ट दाबून मास्क करतो आणि जिथं जिथं पाहिजे ना तिथं तिथं आपण असं मारून घ्यायचं एवढा, आणि Ctrl+T नी जी साईज अशी वाढून घेते. तर आता आपण काय करूया, फोटोला ना इफेक्ट देऊया. तर तुम्ही बघू शकता हा फोटो नाही का स्टुडिओचा आहे, त्यामुळं पूर्ण क्लीन आहे. तर तुमचा क्लीन नसेल ना तर तुम्ही काय करायचं, आधी इथं स्पॉट हेलिंग ब्रश आहे ना, ह्यानी जे डाग वगैरे असतात ना, आता मी तुम्हाला दाखवतो. इथं ब्रशची साईज छोटी करून घेतली आणि जिथं तुमचे डाग वगैरे असेल ना ते तुम्हाला असे रिमूव्ह करायचे आहेत. त्यानंतर इथून मिक्सर ब्रश घ्यायचा आहे, ब्रशची साईज बी कमी करून घ्यायची. तुम्ही ब्रॅकेटने बी करू शकता किंवा राईट क्लिक करून बी अशी करू शकता. मी अल्ट दाबून ना राईट क्लिक करून करतो असं.
आणि इथून जे सेटिंग बघू शकता तुम्ही इथं किती 19, 18, 63, 100 आहे. तर इथं तुम्ही असं ब्रश मारू शकता. तर तुम्ही असं स्मूथ करू शकता. तुम्हाला असं स्किनला पूर्ण असं स्मूथ करून घ्यायचं आहे. तुम्हाला जिथं जिथं वाटत नाही का स्मूथ करायचे तिथं तिथं. आणि कंट्रोल झेडने तुम्ही अंडू करू शकता. आता हे झालं. पण आता आपल्याला फोटोला इफेक्ट द्यायचा तर मी कॅमेरा रॉ फिल्टर ओपन करतोय आणि इथं कॉन्ट्रास्ट वाढवतोय, हायलाइट थोडी कमी करतोय, शॅडो वाढवतोय, त्यानंतर व्हाईट पण वाढवतोय मी. त्याने ग्लो येतो, हायलाइट होतो फोटो. नंतर ब्लॅक पण वाढवतोय मी आणि टेक्स्चर पण वाढवणार आहे आणि व्हायब्रन्स थोडा कमी करतो. एवढं झालेलं आहे. मी ओके करतो आता. बघा फोटोला बघा किती भारी टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मी कंट्रोल झेड करून दाखवतो. बघा हे बिफोर आहे, हे आफ्टर आहे. तर असा फोटोला इफेक्ट आलेला आहे. त्यानंतर तुम्ही परत इमेजमध्ये जाऊन ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन नाही का इथं पोस्टराइज म्हणून एक इफेक्ट आहे, तो मारू शकता. हे बघा असा. आता मी तुम्हाला झूम करून दाखवतो. इथं 19 लेवल ठेवलेली आहे. तुम्हाला दिसत असन इथं थोडं थोडं नाही का. मी तुम्हाला परत दाखवतो. हे बघा असं इफेक्ट पडतो. तर आपण नॉर्मल थोडा मारलेला आहे, तुम्हाला दिसत असन. हे बघा असा. एवढाच मारणार आहे आपण. हे झालं. त्यानंतर तुम्ही जर नाव वगैरे टाकलं ना तर तुमचं अजून भारी दिसेल. मी तुम्हाला काहीतरी टाकून दाखवतो इथं टाइमपाससाठी. तिथं मी रोहन टाकलेलं आहे आणि खाली भाव टाकतो असं. कंट्रोल दाबून प्लस करा, झूम होऊन जाईल कंट्रोल प्लसने. तर तुम्हाला पाहिजे तसं लावून घ्या तुम्ही. हे दोनला सिलेक्ट करून पिन मारतो, कंट्रोल टी करून ह्याला थोडंसं रोटेट करतोय. हे बघा असं. तर तुम्ही पूर्ण बी नाव टाकू शकता. समजा ते नाव टाकलं खाली सरनेम वगैरे, तर मी असंच टाकतोय आता. तर आता ह्याच्यानंतर आपण याच्यावर ब्रश मारू शकतो. आता ब्रश घेतोय मी आणि ब्रश मी तुम्हाला आधी जे दिलेत ना तेच ब्रश आहेत. ते मी तुम्हाला आधी देऊन टाकलेले आहेत ते ब्रश. टेकच्या खाली मारायचे तुम्हाला असं. डिझाईन मधले कलर घेऊन डार्क कलर मध्ये असं मी मारतोय. हे बघा असं. त्यानंतर परत एक न्यू लेअर घेऊन आता ह्याला आपल्याला ना ओव्हरले देऊन असं थोडा येलो टाईपचा कलर मारायचा याच्यावर. हे बघा असं. तुम्ही बघू शकता आपलं बॅकग्राऊंड. आणि फोटोच्या खाली पण आपण मारू शकतो असं. हे बघा असं. तरी पण तुमचं ओके दिसणार आहे. आता हे फक्त मी तुम्हाला एक नॉर्मल बॅकग्राऊंड सांगितलं टाइमपासमध्ये करून. खरं म्हणलं तर मी फक्त फेस इफेक्ट कसा द्यायचा त्यावर व्हिडिओ बनवणार होतो. आता ह्याच्या मागं आपण एक समजा फॉन्ट घेतला ना खंड बोल्डचा. आता हॅपी बर्थडे टाकू आपण इथं. डिस्टन्स कमी करते मी. फोटोला हाईड करतो तुम्हाला समजेल म्हणजे. कंट्रोल टीने याची साईज कमी करून घ्यायची आणि ह्याला मिडलला आणायचं असं. हॅपीचं जे फॉन्ट साईज आहे ना ती वाढवतोय मी तशी. ह्याचा डिस्टन्स कशी कमी करायचा तर तिथं कॅरेक्टर आहे ना तिथनं तुम्ही डिस्टन्स असं कमी करू शकता. आणि आता आपण काय करू, याला ना आपण मागं ओव्हरली देऊया असा आणि ऑपेसिटी कमी करू. आल्ट दाबून मास्क करू किंवा डायरेक्ट मास्क करा, नंतर कंट्रोल आय करा आणि दोन जनरल ब्रश घ्यायचा आहे. आणि तुमचा जर ब्रश हाईड झाला ना, शो होत नसेल सर्कल, तर कॅप्स लॉक ऑन असेल ते ऑफ करा. नंतर ब्रशची साईज कमी करतोय मी. आल्ट दाबून राईट क्लिक दाबून कमी करतोय किंवा ब्रॅकेटनी कमी करा. मला जेवढं जेवढं पाहिजे ना तेवढं मी असं आणतोय. परत कंट्रोल टीने ज्याची साईज वाढून घेतोय. आणि आता फोटो दाखवतो लावून. तुम्ही बघू शकता आपण एक बॅकग्राऊंड क्रिएट केले. परत फोटो आपला ओके दिसतोय. आता फोटोला बॅकग्राऊंड सोबत मॅच करायचं ना, तर मी कंट्रोल बी करतोय कलर बॅलन्स.
नाही का. तुम्ही डायरेक्ट इथं इमेजमध्ये येऊन पण करू शकता. मी तुम्हाला दाखवा, ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आहे, त्यानंतर तिथं कलर बॅलन्स शॉर्टकट की कंट्रोल B. तर बॅकग्राऊंडमध्ये आपला कुठला कलर येतं, रेड टाईपचा आहे, मग रेड इथं वाढवतो मी असा, परत थोडा येल्लो कमी करतो इकडं असं थोडं नॉर्मल. तर तुम्ही बघू शकता आपल्या फोटोला इफेक्ट पडलेला आहे बॅकग्राऊंडचा. मी कंट्रोल Z करून दाखवतो. हा ओरिजिनल फोटो आहे. इफेक्ट वगैरे देऊन झाल्यानंतर त्यानंतर मी इफेक्ट दिला कलर बॅलन्सचा, त्यानंतर बघा असा इफेक्ट पडलेला आहे. आता आपण काय करू, टेक्स्चर देऊया. आपण हे 2 टेक्स्ट सिलेक्ट करून ग्रुप करतो आणि परत पिंटरेस्टला येतो. आता पिंटरेस्टला मी परत नाही का जे मला बॅकग्राऊंड आवडेल ना ते घेणार आहे. आता इथे मी सनलाईट सर्च करतोय. सनलाईट सर्च केल्यानंतर हे वाला एक बॅकग्राऊंड भारी आहे. मी ना कोणते बी बॅकग्राऊंड घेतो नाही का, मला जे आवडेल ते. आता मी ते वाला घेतलंय, मी का आधी हे केलेलं नाही, मी तुमच्यासमोर सर्व करतोय. आणि मी आल्ट दाबून मास्क करतोय खाली, किंवा राईट क्लिक करून तुम्ही क्रिएट क्लिपिंग मास्क करा आणि त्यानंतर अशी साईज वाढवायची. तर तुम्ही बघू शकता कसला भारी आपली डिझाईन झालेली आहे फुल स्क्रीनची. कारण आपले मित्रांचे बर्थडे असतात आणि आपण जास्त आपल्याला लोड पण असतो कामाचा, त्यामुळे आपल्याला टाईम भेटत नाही. त्यामुळं अशी सिंगल डिझाईन बनवू शकता तुम्ही एक फोटोची. आता ह्या फोटोला ना टेक्स्टला इफेक्ट द्यायचा, तर मी ग्रुप केलेला आहे, तर ग्रुपलाच मी ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन इफेक्ट देतोय. तर सर्वात पहिले मी ते शॅडो देतो, ह्याला डिस्टन्स असा वाढवतोय, साईज वाढवतोय. त्यानंतर मी इनर शॅडोमध्ये जातोय आणि द लायनर डॉच घेतोय मी ॲडवाला. त्यानंतर इथं डिस्टन्स असा वाढवतो ह्याचा आणि ह्याची साईज थोडीशी वाढवून घेतोय. तर तुम्ही बघू शकता डिस्टन्स थोडा कमी करू आपण. हे बघा आपला फायनल इफेक्ट कसा बसलेला आहे, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा रोहन भाऊ. आता खाली आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा टाकायचे. आता मी काय करतो, गुगल इनपुट टूल ओपन करतो इकडं ह्या साईडला. इथं सर्च करतो आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे कॉपी करतोय मी आणि जो शरदचा फॉन्ट आहे ना तोच घेणार आहे आपण. पेस्ट करतो पहिले, तर मी याची साईज कमी करून घेतो. त्यानंतर तिथं शरद हे करतो मी शरद. तर शरद रेग्युलरवाला फॉन्ट आहे तोच घेतलेला आहे मी इथं. त्यानंतर इथं डिस्टन्स कमी करतो असं. हे जर ऑप्शन तुम्हाला भेटत नसेल ना तर तुम्ही विंडोजमध्ये जाऊन इथं चॅनेलच्या खाली तर कॅरेक्टर म्हणून एक कॅरेक्टर काय असेल ते त्यावर जायचे. त्यानंतर तिथं मिडलला घेऊन यायचे अलाइनमेंट टेकची. तर टेकची अलाइनमेंट तुम्हाला सांगतो 2 मिनटं मी. तर तुम्ही बघू शकता डबल टॅप केल्यानंतर तुम्हाला अलाइनमेंट भेटते. एक पूर्ण राईट साईडला तुम्हाला अलाइनमेंट भेटते एका म्हणजे सरळ लाईनमध्ये, एक मिडलला भेटते आणि एक लास्टला भेटते नाही का. तुम्हाला समजलं असेल मला काय बोलायचं आहे. तर तसं मी मिडलला ठेवलेली आहे. ह्याचा डिस्टन्स थोडासा वाढून घेते. पूर्ण असं टेक्स्ट चिटकत असं ना चिटकून देऊ नका, डिस्टन्स असा वाढून घेते. त्यानंतर हार्दिक शुभेच्छाला मी फॉन्टमधलाच कलर घेतो असा आणि असं मी इथं लावतो ह्याच्या खाली. ह्याला पण थोडं कंट्रोल टी दाबून असं तिरकं करतोय. ह्याला पण आपल्याला आता शॅडो द्यायचा आहे. ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन इथं शॅडो देतो मी. थोडा डिस्टन्स कमी करणार आहे, साईज बी कमी करणार आहे आणि ऑपिसिटी थोडी वाढवणार आहे असं. हे बघा असं. तर आपली डिझाईन बघा कसली दिसते भारी. तर तुम्ही असं करू शकता. तुम्हाला जर वाटलं ना अजून तुम्हाला काहीतरी पाहिजे तर सगळ्यात वरच्या लेअरला येऊन एक न्यू लेअर घ्यायची आणि इथून वरून एक ॲड लाईट करू आपण, म्हणजे लाईट ॲड करू. इथं जाऊन सॉफ्ट लाईट देऊया आणि अशी वरून एक लाईट ॲड करू शकतो आपण अशी वरतून. तर तुम्ही असं करू शकता. तुम्हाला जर वाटलं अजून बॅकग्राऊंडला मला अजून सिनेमॅटिकमध्ये पाहिजे काहीतरी तर इथं तुम्ही नाही का थोडं मूवी टाईपचं काहीतरी घेऊ शकता बॅकग्राऊंड वगैरे नाही का. तुम्हाला जे आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता. आता बघा हे वालं आहे की किंवा तुम्ही लाईट शोचा बी घेऊ शकता, तो एक भारी दिसेल. हे बघा इथं लाईट शोचा हवाला बॅकग्राऊंड आपण घेऊन बघू कसं दिसतंय. डाउनलोड करतो आणि सगळ्यात खाली येते मी बॅकग्राऊंडच्या इथं. प्लेस करू आपण याच्यावर. आता
हे बघा थोडी क्वालिटी कमी आहे, पण सॉफ्ट लाईट देऊन बघू आपण कसं दिसतंय. ऑपेसिटी कमी करतोय मी. हे बघा बिफोर आफ्टर. तर डिझाईनमध्ये ना असं खूप फरक आलेला आहे. आता हे एवढंच झालेलं आहे, तरी मी तर कॅप्शन वगैरे टाकलेलं नाही, कारण फेस इफेक्टवर व्हिडिओ होता हा, त्यामुळे मी कॅप्शन वगैरे तर टाकलेलं नाही. कॅप्शन वगैरे टाकलं ना डिझाईन अजून ओके दिसन, तरी पण मी तुम्हाला कॅप्शन वगैरे टाकून दाखवतो आता. अगं इथे डिझाईन केली होती, तर इथलंच मी ग्राफिक डिझायनर पण इथं टाकतोय, म्हणजे कसं आपली डिझाईन जरा वेगळी वाटन. बाकी इथं जे तुम्हाला कॅप्शन दिसतंय स्लोगन वगैरे ते इथे ॲड करूया आपण. असं तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी ॲड करू शकता. आणि जे मी टेक्स्टला मास्क केलं होतं ना, तर मला इथं थोडं थोडं नको आहे, तर ते मी परत इथं ब्लॅक कलर घेऊन नाही का परत इथून असं रिमूव्ह करणार आहे. आणि मला जर परत आणायचं असं ना, मी परत इथं व्हाईट कलर घेऊन आणू शकतो. असं तर मी ब्लॅक कलर करून इथं एवढं रिमूव्ह करते. तर एवढं झालेलं आहे सगळं आपलं. आता त्याला फायनल इफेक्ट द्यायचा पण असतो. तुम्हाला जर वाटलं नाही, खाली तुम्ही बघू शकता डान्सचे म्हणजे फोटो आहे हा, मी तुम्हाला दाखवतो खाली हवाला फोटो आहे. हा पण आपण डिझाईनमध्ये कॉपी करून यूज करू शकतो. मी तुम्हाला यूज करून दाखवतो. ह्याची कंट्रोल टीनी साईज वाढवून घेतो अल्ट दाबून. आणि आता आपण इथून सॉफ्ट लाईट देऊया, ऑपेसिटी कमी करूया, त्याचा ब्लेंड चेंज करून बघू आपण. जो आपल्याला योग्य वाटेल ना तो देऊया. तो ओव्हरले पण भारी दिसतोय, पण इथून लाईन दिसते, त्यासाठी परत अल्ट दाबून मास्क करतोय. आणि जिथं जिथं पाहिजे ना तिथं तिथं असं मारायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथं ब्लॅक कलर आहे, नाही तर ब्लॅक नको, इथं व्हाईट पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला इथं असं मारायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली डिझाईन किती भारी झाली. आणि सिंगल डिझाईन म्हणतो आपण याला, फुल स्क्रीनची. आता ह्याला आपण काय करूया, कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबतोय, सगळं मर्ज होऊन एक न्यू लेअर भेटन. त्यानंतर याला कॅमेरा रॉ फिल्टर मारूया आपण. आणि त्याचा कॉन्ट्रास्ट वाढूया, जास्त नाही थोडं. त्यानंतर टेक्स्चर वाढूया, त्यानंतर व्हाईट पण वाढूया. आणि जर तुम्हाला जर वाटलं कलर खूप झाला आहे रेड तर रेड कलर थोडासा कमी करू शकता तुम्ही. तो ओके करतो. तर तुम्ही बघू शकता आपली डिझाईन कसली भारी झालेली आहे. आणि खरं म्हणलं तर मी फेस इफेक्टवर व्हिडिओ बनवलेला, पण आपला फोटो पूर्ण स्टुडिओचा असल्यामुळे आपल्याला जास्त काही तुम्हाला समजलं नसन. पण जास्त यूज नाही का आपला कॅमेरा रॉ, मिक्सर ब्रश, किंवा तुम्ही मग स्मूथ ब्रश पण यूज करू शकता. पण स्मूथ ब्रशनी तुम्हाला लई टाईम द्यावा लागेल. बाकी तुम्ही मिक्सर ब्रशनी काम चालू आहे, तर तुम्ही 25 सेटिंग ठेवली ना सगळी तरी होऊन जाईल. तुम्हाला जर वाटलं स्मूथ ब्रशमध्ये तुम्ही ह्याची केस वगैरे पण हे करू शकता. बघा अशी मी तुम्हाला हे जे कमी करते, हे बघा हेअर बघू शकता तुम्ही. तर हे बॅकग्राऊंडला पूर्ण मर्ज केलं आहे मी, आधीच करायला लागतं तुम्हाला हे सर्व. परत टेक्स्ट आपलं जे फेस आहे ना त्याला बी तुम्ही असा ब्रश मारून नका, एक पूर्ण असा HD असा ग्लो देऊ शकता. हे बघा असं जिथं म्हणजे हायलाईट वगैरे असं ना अशी तिथं. मी फक्त तुम्हाला सांगतोय, बाकी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. असा इफेक्ट वगैरे देऊ शकता तुम्ही. बाकी मी तुम्हाला सांगितलेलं आहे इथं जे तुम्हाला दिसते नॉर्मल इफेक्ट, तर तो ॲडजस्टमेंटमध्ये पोस्टरायचा इफेक्ट आहे. हे बघा असा तर तुम्ही देऊ शकता. परत अजून मेन म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंडला नॉईस इफेक्ट पण देऊ शकता. आता समजा मी हे मर्ज केलेलं डिलीट केलं, आता जेवढं काय आपलं बॅकग्राऊंड आहे खाली सगळं, ह्याला सगळ्याला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलं. त्यानंतर जर ह्याला मी फिल्टरमध्ये जाऊन नॉईस इफेक्ट जर ॲड केला ना, ॲड नॉईस, तर आता तुम्ही बॅकग्राऊंडची मजा बघा. झूम करून तुम्हाला मी दाखवतो. बॅकग्राऊंड बघा कसले झाले, आपल्याला नॉईस ॲड झालेलं आहे.
तर तुम्ही असं करू शकता. म्हणजे मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं मी कसं करतो काय कसं, आणि पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला. फक्त एक सॉलिड कलरवर मी खेळलो आहे आणि सॉलिड कलरमध्येच तुम्हाला मी सगळं सांगितलं आहे तुम्ही कसं करू शकता. खूप नॉर्मल गोष्ट आहे, तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे फक्त. आणि जे टेक्स्ट आपण ॲड केले बॅकग्राऊंडला हे इथं, त्याला तुम्ही ब्लर जरी केलं ना तरी तुमची डिझाईन, मी ब्लर करून दाखवतो तुम्हाला. हे मास्किंग केलं, इकडे क्लिक करतो टेक्स्टला आणि फिल्टरमध्ये येऊन इकडे ब्लर करतो. हे बघा, तुम्ही असं बी करू शकता. म्हणजे मी फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे, केलं तर अजून चांगलं होईल. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये पासवर्ड असं नाही, फाईल देऊन टाकतो तुम्हाला. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.